महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अयो अयो बोल्या कंबरट मोल रे माझं. अरे काय करत होताय नरसाळ तोंडाची या. अहो दाजी, मला अक्कानं उंडर लय आहेत म्हणली घरात, म्हणून मला म्हणली काय बी करून उंडर मारा पाहिजे म्हणून मी उंडर मारायची प्रॅक्टिस करत होतो. अरे उंदर मारायची प्रॅक्टिस करतोय का माझं कंबरट मोडायची प्रॅक्टिस करतोय. आता सगळं कंबरट मोडलं असतं तर तुझ्या हक्काची झाली असते ना पंचायत. कस काय? अरे माझं कंबरट मोडलं असतं तर तुझ्या अक्काला मला सांभाळावं लागलं असतं ना. हा इकडं नी तिकडं नी ह्याला त्याला. अरे सगळा कंबरो खेळ असतो बोल्या. दाजी म्हणजे कबड्डी, खो खो, क्रिकेट ना. नरसाळ्या कबड्डी खो खो क्रिकेट. अरे तुझ्या बापाने बेल्याने उंदर मारली होती का? हा भोगल्याने तोंडाच्या. दाजी, योग्य हाताचा वापर योग्य ठिकाणीच केला पाहिजे. बोल्या तुझी काय सुद्धा चूक नाही रे. ह्याच्यात काय सुद्धा चूक नाही तुझी. भंगार क्वालिटीची अवलाद आहे तुझी. हा दाजी, भंगार क्वालिटीची अवलाद मला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे ही. छत्रपती शिवाजी महाराजांची काठी कुठं वापरायची आणि तलवार कुठं करायची चांगलंच माहिती आम्हाला. वार माझ्या बोल्या वा शाब्बास. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य वेळी तलवार उचलली म्हणूनच आज स्वराज्याची स्थापना झाली. म्हणून तर आज सगळ्या महाराष्ट्रातली लोक, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येऊन आपल्या महाराजांची जयंती साजरी करतात. आपण पण आपल्या महाराजांची जयंती साजरी करायची बरं का. दाजी, अरे डीजे मग कुठला लावायचा? कुठला डीजे लावायचा? आला का कानात डीजेचा आवाज? म्हणे डीजे लावायचा डीजे. अरे महाराजांच्या जयंतीमध्ये लैला ओ लैला असल्या गाण्यावरती दारू पिऊन ढुंगाण माकड करून नाचायला डीजे पाहिजेत का रे तुला भोलिया? असल्या अश्लील गाण्यावरती दारू पिऊन जयंतीत नाचणाऱ्यांना बघून महाराजांच्या आत्म्याला बरं वाटेल का? बरं वाटणार आहे का? नाही दाजी, कळते तरी तिकडच पळते. अरे महापुरुषांच्या जयंतीमध्ये दारू पिऊन नाचणे बरं नसतं. ह्यात कुठला अभिमान आला सांग बरं मला, सांग. नाही ना? अरे जयंती साजरी करा पण कशी करा? अरे पारंपरिक पद्धतीने करा ना. ध्वनी प्रदूषण न होता करा. केली पाहिजेत का नाही? म्हणजे कसं महाराजांना पण बरं वाटेल का नाही त्यांच्या आत्म्याला. अरे त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण स्वराज्य निर्माण केलं पण कुठं वाया नाही गेलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शेजाऱ्याच्या घरी नको, आमच्याच घरात जन्माला या. सुंदरे बरं माझ्या मनातलं बोलती ग लगेच. ही काय आता पिढा? मी काय अंतर्ज्ञानी आहे जे तुम्हाला बोलायचे तीच बोलायला? अयो दाजी, अक्काला जी मारायचं होतं ती तुम्हाला मारायचं होतं. कुठं आपण तिघ जणच आहे ती. बोला ती मग. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या पण शेजाऱ्याचं नाही, आमच्या घरी जन्माला या. धन्य त्याची जाऊ माता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी महाराज न होते तो सबकी सुन्नत होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सुंदरे बघ बघ आपल्या महाराजांबद्दल लोकांच्या मनात किती प्रेम आहे. हा सगळी लोक एकत्र येऊन जयंती साजरी करायची तयारी करतात. अहो साहेब, मला तर वाटतं ऍक्सिडेंट झालाय. काय ऍक्सिडेंट? थांब 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 थांब, गाडी थांबव, गाडी थांबव, गाडी थांबव. कशाला थांबायचे साहेब? नसतीबाला मत वगैरे डोक्याला. अहो कसली बालामत म्हणताय डोक्याला? अहो एखादा संकटात सापलाय त्याला मदत करण्याऐवजी आपण असंच निघून गेलो हे आपल्याला शोभतं का?
छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त सळसळतंय माझ्या अंगामध्ये. मी माझं पहिलं कर्तव्य पार पाडणार आणि मगच पुढे जाणार. चल ग सुंदरे, आपण मदत करू त्यांची. अहो हा तर जिवंत आहे की. अरे पोरग रक्ताच्या थारोळ्यात पडलंय. त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी कुशाल फोटो आणि शूटिंग काढत बसलाय. अरे वेळेत ह्याला दवाखान्यात नेलं तर जीव तर वाचल ह्या बिचाऱ्याचा. हा, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. सुंदरे, उचल आपण नेऊ दवाखान्यात त्याला. उचल उचल. अरे उचला, लाज आहेत का नाही? उचला. या अल्लाह मेरा बेटा, या अल्लाह हसन हसन मेरा बेटा, क्या हुआ तुम्हें हसन हसन? तुमचं पोरग आहे का हे? हाँ हो सर. हा, तुमचं पोरग तर मग असं सोडून जातात का मग? हा, एखाद्याला मदत केली असं तर आज निघालं ना तुमचं चूक पोरग. झाली सर, चूक झाली, माफ करा सर, माफ करा. जावा जावा, त्याला दवाखान्यात घेऊन जावं लोक. ए बसवा बसवा लवकर. तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरण तुम्ही डोळ्यासमोर ठेवून मला मदत केली. जय भवानी. जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. सुंदरे, तू एक काम करत जा. तू रोज गडाच्या पायऱ्या चढायला येत जा. म्हणजे तेवढं तुझं पावशेर वजन कमी होईल. आला का फिरून फिरून माझ्या वजनावरच? नाहीतर काय, 4 माणसाच्या भाकरी हादाडती आणि म्हशीसारखी पसारते की घोरत घर घुर. हा, चांगल्या कामासाठी आलोय ना. चला मग. चल चल. जुनी माणसं एवढा मोठा गडकस काय चढत असतात? मला तर एवढं चढलं तरी दम लागला. त्यांना दम नसेल का लागत? अगं महाराजांचं मावळं काय तुझ्यासारखे हाब्रेट खायची का? अगं गावरान मातीतली माणसं होती. 100 किलोचे दगड नुसतं असे सहज उचलायचे. हत्तीसारखं बळ होतं त्यांच्या अंगामध्ये. चित्त्यासारखी चपळता होती. अगं सुंदरे, लाखो मावळ्याने स्वराज्यासाठी रक्त सांडलं या. अगं एक वेळेस आजकालची पिढी देवाला देव मानत नाही, पण शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतात. वय पोरा, हजारो मावळ्याने रगात सांडलं म्हणूनच हे एवढं मोठं स्वराज्य निर्माण झालं बघ. कुठला आहे बाबा तुम्ही? हितलाच हाय पोरे. इथंच राहतो आपल्या गडावर. साफसफाई करायची, केर कचरा गोळा करून टाकून द्यायचा. मग आपलं खाली गावात जाऊन कोणी दिलं 2 घास तर खायचं, दिलं तर दिलं, नाहीतर इथं येऊन पडायचं आपलं कोपऱ्यात. का हो बाबा, तुम्हाला पोरं बाळ सांभाळत नाहीत का? कशाची कोण सांभाळतंय? लेकरण बाळण सुनान कमावता होतो त्यावर मग सांभाळलं, खाऊ पिऊ घातलं. कमवायचं बंद झाल्या म्हातारपणात दिलंय बाहेर हाकलून. मग राहतो येऊन इथंच. कशाला असली भंगार अवलाद पैदा केली हो बाबा? असली अवलादी तर सुंदरीच्या पायाखाली चिरडून मारली पाहिजेत. मी काय हत्ती बित्ती आहे का? अगं हत्ती नाही, पण छोटा हत्ती आहे ना. छोटा हत्ती. अरे पोरांनो, ज्याला कोणी नाही त्याला आपलं राज आहे तर चला. होय चला. चले सुंदरे, बघ आजोबा गड चढतात, हा. तुला चढणं व्हाय नाही. होय. अरे तिच्या- अरे अरे काय झालं बाबा? अरे, घुसलं रे काहीतरी पायात. दारूच्या बाटलीची काच ज्यायला सता स्वस्तायत काढून महागाई सोलेलीच्या अवलाद गडावर येऊन दारू ढोसतात आणि बाटल्या पुरून काचा करतात, असं लोकांना त्रास देतात. लाज वाटत नाही का त्यांना? चांगलं लाटण्याने मारायलाच पाहिजे ना त्यांना. चल ग सुंदरे, काका टाकून देऊ. बाबा तुम्ही दाराचा तोपर्यंत. चला बाबा. आता कसं जायचं पुढे? हा, तू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळा
अरा बाबा 1 मिनिट पकडाव झेंडा. उठत्या सुट्ट्यातून गडावर रोमांस करायला येतात. थांब ग सुंदरे, चल चल नाही तर. ए काय लावल्या? काय चुम्मा चाटी लावली तुम्ही? तुला काय करायचंय? आम्ही चुम्मा चाटे करू नाही तर काय करू? गड काय तुझ्या बापाचं आहे? ए सगळ्यांचा बाप एकच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे महाराजांनी यासाठी गड किल्ले बांधून ठेवलेत का? अरे उठायचं सुटायचं गडावरती यायचं. रोमॅन्स करायला गड पाहिजे तुम्हाला, दारू डोसायला गड पाहिजेत, फुकायला सुद्धा गड पाहिजेत. अरे लाजा बाळगारे थोड्या लाजा. गडाचं पावित्र्य राखा. जर तुम्हाला गडावर यायचंच आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घ्यायला या, गडाचा इतिहास जाणून घ्यायला या. ह्या स्वराज्यासाठी कितीतरी मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडलंय. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, धनाजी, संताजी अशा कितीतरी मावळ्यांनी स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, भगव्यासाठी स्वतःचं रक्त सांडलंय. अरे स्वतःच्या बायका पोरांचा सुद्धा विचार केला नाही रे. आणि तुम्ही लोक असले फालतूक धंदे करण्यासाठी इथे येता? लाजा वाटत नाही तुम्हाला? दादा माफ करा मला, यानंतर नाही होणार चूक पुन्हा. माफ करा आम्हाला. चला निघा इथून. ए चल की लवकर निघ ना. तुला काय वरात लावू का? भावा जय शिवराय. जय शिवराय. बघ सुंदरे, किती आयटीत फडकतोय आपला भगवा. अगं कितीतरी परकीयांनी स्वराज्यावरती आक्रमण केले. उदयभान तर तानाजी मालुसऱ्यांना म्हणला होता, मिटा दूंगा उस भगवे का नाम और निशान जमीन से और आसमान से. अशी किती आली आणि किती गेली, पण आपला भगवा बघ फडकतच राहिलाय आणि असाच फडकत राहणार. जय भवानी. जय शिवाजी.